लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत यांची आता नवीन छान अशी ट्युनिंग झालेली आहे आणि आता त्यांचं नातं हळूहळू खूप प्रेमाच्या एक पायरी चढून वरती गेलेलं आहे. पण हे दोघंही मान्य करायला तयार नाही आहेत. त्यांचा बॉन्ड आता एकदमच घट्ट होत चालला आहे आणि त्यांची आता भांडणेसुद्धा कमी व्हायला लागलेली आहेत. वकिलांना टास्क दिल्याप्रमाणे ते प्रत्येक काम मिळून करत आहेत. आज त्यांचा काय टास्क आहे? आज त्यांनी खायचं काय हे दोघं मिळून ठरवत आहेत आणि मग दोघं ठरवत आहेत की चला चिठ्ठ्या करूया आणि मग चिठ्ठ्या करतायत. दोघंजण डोळे बंद करूया आणि काय खायचं ते ठरवूया. त्यावेळेला एकजण मिसळ आणि एकजण गोडाचा शिरा याच्यावरती येतात आणि मग शेवटी चिठ्ठ्या करायच्या ठरतात. आणि कला म्हणते, थांब थांब, वही वाया जाते माझी, तसं फाडू नकोस, ते सुद्धा काम व्यवस्थित करायचं. आणि अद्वैत म्हणतो, एखादं पान फाटलं तर काय फरक पडणार आहे? पण कला म्हणते, माझी वही वाया जाते, वही फाटली जाते, शेवटी तू तुझंच खरं करणार आहेस, असं अद्वैत म्हणतो. आणि कला शेवटी पट्टीच्या साहाय्याने एक पान फाडते आणि त्याच्यासमोर 2 चिठ्ठ्या करून उभी राहते. एक पकड, त्यावेळेला त्याच्यामधून मिसळ निघते. त्यावेळेला अद्वैत म्हणतो, शेवटी तू तुझं खरंच करणार आहेस, तू मिसळ करणार आहे, तुझं मी ऐकत नाही, मी चिठ्ठ्या करतो. आणि त्यावेळेला अद्वैत पुन्हा 2 चिठ्ठ्या काढतो आणि अद्वैत कलाच्या समोर चिठ्ठ्या धरतो. त्यावेळेला कला म्हणते, तूही तुझंच खरं करणार आहेस, गोडाचा शिराच असेल, आणि इकडं करते मिसळ. शेवटी गोडाचा शिरा आणि मिसळ या दोघांमधून वाद होतात आणि शेवटी कला गोडाचा शिरा करायला जाते. मग अद्वैतला मात्र मिसळ खायची असते, कारण काही जरी झालं तरी दोघंजणं आपल्या भांडखोर स्वभावामध्ये अडकलेलेच असतात. अद्वैत पटकन बाहेर एक फोन करतो आणि सांगतो की चांदेकर मेन्शनमध्ये एक छान झणझणीत मिसळ पाठव आणि तिथं कांदा लिंबूसुद्धा सगळं व्यवस्थित पाठव, कारण अद्वैतला मिसळ खायची असते आणि कलेला गोडाचा शिरा खायचा असतो. आणि त्यामुळंच त्यांचा एवढासा ड्रामा छान रंगलेला असतो आणि दोघांची आता जोडी हळूहळू प्रेमाच्या पायरीवरती पुढं जाताना दिसते. अद्वैत आपल्या चांदेकर मॅन्शनमध्ये मिसळ पाठवायला फोन करतो आणि त्याला माहिती आहे आता गोडाचा शिरा आपल्याला खायला लागू नये, झणझणीत मिसळ त्याला आवडते आणि म्हणून त्यानं ऑर्डर दिलेली असते. असं एकूणात आज मस्त असा त्यांचा भाग आपल्याला इथं दिसतोय. आता त्यांच्या लाईफमध्ये आता खूप अडचणी कमी होतात, पण कलाच्या आयुष्यामध्ये मात्र कला चांदेकरांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी शोधण्याचं काम चालूच ठेवते. आणि तिच्या हाती एक कागद लागतो आणि ती सांगते की चांदेकरांच्या घरामध्येच घरचा भेदी आहे आणि घरातलंच कुणीतर आहे. तिच्या हातामध्ये तो कागद लागतो. अरे, हे जे आहे ते आपल्या घरामध्ये राहुलनं आणि या सगळ्यामध्ये त्याच्या मित्राने हे सगळं काम केलेलं आहे. चांदेकर ज्वेलर्समध्ये जे काही फ्रॉड होत आहेत त्याच्यामध्ये राहुल आहे असं तिच्या लक्षात येतं. त्यावेळेला राहुल तिथे येतो, तिच्या हातातला कागद घेतो. कला, याच्याही पेक्षा आणखी तुझ्या हाती खूप काही लागणार आहे, कारण आता आबा माझ्या नावावरती आणखीन एक पेढी करणार आहेत 8 दिवसामध्ये. त्यावेळेला कला म्हणते, 8च दिवसामध्ये तुझा खरा चेहरा मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. आता नेमकं कला काय करेल आणि राहुलचा चेहरा पुढं आणेल, बघूया येणाऱ्या काही भागांमध्ये. पाहत राहा लक्ष्मीच्या पावलाने.